तर तेजस्वी घोसाळकरांनी भाजपच्या वरिष्ठांना आमदारांना विजयाचं श्रेय दिलेलं आहे. त्यांनी आनंद व्यक्त केलाय. पुन्हा बोलूयात चर्चेकडे. प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता. आता या निमित्तानं मुंबईतले निकाल सुद्धा वेगानं बदलत आहेत. आपण या संपूर्ण टीव्ही स्क्रीन मधल्या वरच्या भागामध्ये मुंबईचे ताजे निकाल कल काय आहेत तेही पाहू शकताय. निकाल पण या स्क्रीनवर आपल्या बरोबर येतात. भारतीय जनता पार्टी आता 212 कलांपैकी 93 ठिकाणी आघाडी घेतलेली आहे. शिवसेना 26 पर्यंत पोहोचली आहे. अजित पवारांना एक वाढीव जागा मिळताना दिसतेय. ठाकरे गट जो मगाशी 58ला घसरला होता तो आता वाढलाय, 61 पर्यंत गेलेला आहे आणि मनसे 9 वर अडकलेली आहे. योगेश चिले यांना मगापासून काही भूमिका मांडायची होती असं दिसतंय. दरम्यान काँग्रेसचा आकडाही सांगायला हवा. काँग्रेस 13 पर्यंत पोहोचली आहे. योगेश चिले, माझा आवाज येत असेल तर आपण आपली भूमिका मांडू शकता. योगेशजी बोलणार आहात? योगेश शिलेंचा संपर्क बाधित होतोय वारंवार. आपण पटकन बालाजी गाडे पाटील यांच्यापर्यंत जाऊ द्या. काँग्रेसची भूमिका घेऊयात. बालाजीराव, आवाज येतोय का? तर मला एक सांगायचं होतं. आता कुणीतरी म्हणत होतं की ज्याला कमळ भेटतं तो विजय होतोच. पण तुम्ही कमळ कोणाकोणाला दिले? आणि आता मंत्री केंद्रीय पुण्यामधलं जे बोलत होते की आम्ही पुण्याचा विकास करतो, या सगळ्या विषयांमध्ये चर्चेमध्ये प्रसादजी आपण जे लोकांचे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करणं थोडंसं टाळतोय का, असा माझा प्रश्न आहे. नाही बालाजीराव, आजचा दिवस परत प्रचाराच्या मुद्द्यांवरचा नाहीये बालाजीराव. जी 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 तर ज्या पुण्याचा उडता पंजाब केला, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थांचं सेवन त्या ठिकाणावरती आणि उघडरित्या विक्री चाललेली आहे. एकही प्रवक्ता त्यांनी दिलेल्या गुन्हेगारांवरती बोलायला तयार नाही. 60 वर्षाचा इतिहास काढता येते. आम्ही ते आमचं काहीतरी कमी होतं म्हणून तुम्हाला दिलं ना, तुम्ही काय